कोणतरी राहिलं वाटतं. आपण किती जणी झालो या? 7 जणी. अजून 2 जणी कोण राहिलं पाठीमाग? बबिता राहिली, राणी राहिली. असं काय करते? मी काय, ही कोण आहे मग? मी कोण आहे का? अरे कोण राहिलं? राणी सोबत कोण राहिलं अजून? ही राहिली ते आपली चंद्रकलाबाई राहिली पाठीमाग आणि राणी राहिली. असं असं. अरे मला वाटलं तूच राहिली का? अगं ते मी तुला पाहिलंच नाही ना म्हणून. काय करू राहिल्याकडे या माग? पटापट निघतच नाही बाया. कवाच सांगेले चला 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 म्हणून राहिलंच यायचं काही अजून. किती लांब राहिला काय माहिती बिचारा. चला वा आपण येईन खुद पाठी मागून. त्याला रस्ता सापडला पाहिजे ना. तसं राणीला माहिती म्हणा रस्ता, दोघीला माहिती रस्ता, नवीन नाही त्या. ठीक आहे चला, करू बरं आता मग आपला तासावर बसू तोपर्यंत. चला खुद येते. हो चला चला. आता माय बाई चंद्रकलाबाई तुमच्या नादात गेल्या वाटतं बाई या बाया पुढं. हो बाई धामाचा नजर घ्या बाया ना. काय बाय माय जरा बी दम नाही लगे. गौराणी तो टिफिन बॅग कुठे? अहो मी बबिता जवळ द्यायला मी टिफिन बॅग. असं का? तिनं तर म्हणायचं ना तसं थांबा म्हणून. काय बबिता माय तू म्हणली ती ना मी 2 मिनिटात येते म्हणून, आणि पाहायला गेल्या बी 2 मिनिटं बी थांबू शकला नाही साबऱ्या बाया. हा माय जाऊ दे चला आपण. मला माहिती त्याचं वावर. हा तसं नाही वा, तसं मला पण माहिती आहे. पण सांग मग जरा बरं वाटतं बाई, रस्त्याने बी वाटतं बाई दोघीला जायला लांब आहे दिले. बरं चला आता गप्पा करायला पेक्षा पटपट जाऊ आपण. चला चला. माय बाई किती अडचणी बाहेर असताना भेव वाटायचं काम नाही एकट्या माणसाला. एकट्या बाईचं द्यायचंच काम नाही. वानेर गिन्नेर असतील बाई इकडं सगळे. नाही व काय भेव नाही इकडं. आता आम्ही एकटं जात नाही का? मग पिंट्या एकटा जातो, मी एकटी कधी कधी एकटी जाते, पिंट्याच बापू एकटाच जातो. काय भेव लोक येते जाते इथं. मग हे बाय पाठीमागे एक कार उभी अशी लोक येणं जाणं चालूच असतं. फक्त हे वाढणारे बिनणारे असले की माकडं त्याचं थोडंसं वाटतं बाबा. पण ते बिचारे काही करत नाही. ते त्याचं काम करते. पाला पाचोळा काही फळं असले झाडाला ते खाते, काही करत नाही ते. चला बरं पटपट. मला काय वाटतं ह्या दोघीला थांबावं लागलं इथं. येऊ द्या असं वाटतंय मला दोघीला. काय अरे हा मी ते विसरलंच या दोघीला. हो येऊ द्या, कारण ते इथं ना भीतीन त्या जरा भिकाड्या भीतीन त्या. थांबा जर माय बाई काय बाया हो तुम्ही. आल्या का तुम्ही वरमाई आल्या का? अव 2 मिनिटात थांबायचं तिथं. काय म्हणे की आल्या का? आम्ही बबिताला सांगून ठेवलं होतं की 2 मिनिटात येतो म्हणून. असं आहे का? पण बबिताच म्हणली की चला म्हणून पुढं येईन त्या मागून. माय बाई सांगा म्हणून सांगा स्वतः चुकाला पावसाठी म्हणून घाला पुढं. वा रे वा चांगली इथं रिंकू. काय सखूबाई सांगा तुम्हीच. काय बबिताच नाही म्हणले का चला पुढं म्हणून त्या येईन दोघी? म्हणली ती नाही काय माहिती, मी नाही ऐकलं. ऐकलं नाही पाहिजे मी. म्हणले असं काय माहिती बाई. नाही म्हणले ना मी, नाही म्हणले ना. कसं आहे ना मित्रांनो, बबिता म्हणली होती चला आपण पुढं म्हणून त्या येतील खुद. पण कसं आहे मी आतील तोंडावर नाही पाडत तिथं उभ्या भांडणं करून परत. जाऊ द्या झालं गेलं ते. सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. जे नवीन असं ना तिथे त्यांनी सबस्क्राईब करून टाका. बरं जाऊ द्या आता जाऊ द्या. जाऊ द्या बबिता चुप बाईच उभी आणि राणी चंद्रकलाबाई चला बरं पटपट. आधीच टाइम झालाय चला. हो बाय चला चला. चहा बाई बबिता पा असं खूप बाई पण पा तिला कसं लपवत्या लागे तिचं कसं लपवून ठेवत्या पा. त्याच्याकडून साईड घेत्या. मला तोंडावर पाडलं. हो खरं असून पा. चला आता पटपट घ्या बरं असं डबे ठेवून द्या एका ठिकाणी त्या झाडाखाली जाऊन आणि चला पटपट. का बबिताबाई गेल मग काल अबोलीच्या घरी? कसं काय राहिलं मग अबोलीचं घर बीर कसं काय? बाई लेस मस्त घर आहे बाई अबोलीचं. अरे बाप एवढं हाय फाय बंगला आहे. बाप रे बाप. कवा अबोलीची आई? हा बाई माझ्या अबोलीचं घर लय छान आहे. मोठा बंगला आहे मोठा. लयच नादारी घर आहे खरंच. मला तर लगे घर पाहूनच खुश झाले बाई मी तर लगे. असं का? मग मस्त स्वयंपाक केला असेल ना बाई अबोलीने. एवढा छान स्वयंपाक केला पुरणपोळीचा काय सांगू बाई तुला. लगे मी तर लय जेवले बाई लगे. मी तर बोटं चाटत राहिले बाई लगे. लयच भारी स्वयंपाक केलता. भाजी का 3 तर भाज्या केलत्या तिला. 3 भाज्या, पुरणपोळी, दूध, कुरड्या, पापड, भजे. बाप रे बाप. असं वाटतंय काय कोणती भाजी खाऊन काय ठेवू एवढं केलं बाई. खरंच बाई नशीब काढला बाई अबोलीनं खरंच. हो बाई माया अबोलीचं नशीब असले जोरावर आहे बाई खरं. का मग तुम्ही आता पहिल्यांदा गेलत्या सखूबाई बबिता अबोलीच्या आई तुम्ही ती गेलते समजा तर तुम्हाला मग साड्या दिल्या असेल ना. मग आता एवढे श्रीमंत म्हणल्यावर त्यांना 1000-1000च्या तरी साड्या असायलाच पाहिजे तुमच्या नाही का बरं? कशा घेतल्या साड्यावर? नाही साड्या नाही घेतल्या. नाही घेतल्यावर साड्या नाही आता माया बाई कसं काही नाही घेतल्यावर घ्यायला पाहिजे होत्या. पण पहिल्यांदा गेलता ना तुम्ही. आता अबोलीची माया पहिल्यांदा गेलती ना त्याच्या घरी. एक साडी 3 साड्या घ्यायला काय लय होतं काय त्याला. इतकी मालदार लोक त्याच्यासाठी 3000 आणि 4000 काय गोष्ट आहे मोठी.
तिची सासू नाही का, ती सासू जरा मला खडूस दिसली बाई. काही म्हण बाई तू आबोलीची आई बरं का, काही म्हणा तुम्ही, ती सासू जरा खडूसची बाई. हो का हो, मला तरी वाटली व. हो बाई, तुम्ही नुसतं ते घर पाहूनच तू इकडे तिकडे पाहत होत्या, पण मग लक्ष सगळं तिच्या सासूवर होतं की तोंड कसं वाकडं करती इकडं करती. माहिती का, ती आपण गेलो ना तिला बिलकुल चांगलं वाटलं नाही. इतकं कसं तरी झालं तिच्या सासूला बाई, लयच कसं तरी झालं. मी माहिती का आबोलीची आई तुम्हाला, मी ऐकलं होतं. मग लक्ष नाही का तिच्या सासूकडेच होतं. आबोली तिची सासू बसली होती ना, आपण जेवत होता, तर म्हणे आबोली म्हणली सासूला की आई साड्या आणून म्हणे, येते गेलं तिने आपल्या गावातल्या दुकानातून. तर ती सासू काय म्हणली, हा तेच करायचं काही नाही अशी म्हणली बाई. डायरेक्टच आबोली लक्षपत बसली हो बाया. असं आहे का काही. अगं बाय बाई, मग तो लक्ष खबर लक्ष दिलं व. अहो हेच काहीच नाही, ऐक मग सगळं लक्ष तिच्या सासूकडे होतं. म्हणत कशी होती माहिती का, आणि स्वयंपाक केला म्हणे, ती असली मोठी गोष्ट आहे. स्वयंपाक बी नव्हता करायचा, पण तो तोंड मारलं म्हणे मदतच, मला विचारलं बी नाही, केला म्हणे स्वयंपाक. नाही याला चहा पाजूनच काढून द्यायचं होतं म्हणे, असं म्हणले बाई ती बाई. माय व पाय पाय हलकट समजलं व आपल्याला लगे. काय गरीबाला अशा हलकट समजते बाई श्रीमंत लोक. काय चाललं व, काय चाललं तुम्ही तिघीचं. काय नाही बाई सको बाई, राणी विचारत होती आबोलीच्या घरचं कसं काय काय तेच चाललं होतं बाई विषय, बाकी काही नाही व. जाऊ दे, ते तर मग बी लक्ष होतं ते सासूकडं, तसं काही नाही. जाऊ दे तिकडे, एखादा रातच फुगीर. ती गंगूबाई मुद्दाम फुगीराचे, मला पहिल्यापासूनच ओळखते मी तिला. मला माहितीच होतं आपण गेलो तिला चांगलं वाटणार नाही, पण आपण जायचं आपल्या लेकीसाठी, आपण आपल्या पोरीसाठी गेलो. मला माहित होतं ही स्वयंपाकाचा जेवार येईल, चिंकूस येते हिला नाजूस करा जेवार येतं 6 महिन्याचं म्हणून मी मुद्दाम थांबले. नाही तर मी म्हणणार होते की स्वयंपाक नको म्हणून, चला म्हणून तसंच पुढे स्वयंपाक करायला लावता लेकराला, पण मी मुद्दाम थांबले. म्हणलं हिचं आता बघूच काय काय करते. मग सगळं लक्ष होतं. आबोली काय म्हणली सासूला ते बी मी ऐकलं होतं ना, हळूहळू म्हणत होती कानात. आणि ती सासू काय म्हणली, गंगूबाई काय म्हणली आबोलीला हे बी ऐकलं मी. आणि तिची नणंद नाही का, ती नणंद चाबरी, तिथं लई चाबरी काटते म्हणते मला. ही सांगते ना आमची प्रिया, लईच चालू पोरगी ती. आहो पण आबोली म्हणा जरा बाई जपून राहा त्याच्यापासून, असं फोन करत राहा नेहमी. असं का हो, बरं मी सांगा मग तिला. तिला तर माहिती असेल म्हणा ही पोरगी अशी म्हणून चाबरी. मांग म्हणत होती ती लय चाबरी म्हणे, मी लय आगाव आहे, असं करते तसं करते म्हणत होती व बाई सको बाई ती. पण कसं आहे म्हणलं माझ्या जाऊ दे, आपला नवरा चांगला आहे ना तर जा होते, काही घेणं नाही आपल्याला. हा नवरा चांगला पाहिजे, बाकी कोणी कसं असो, सोडं सासूला नंदाला द्याराला सासऱ्याला धरून नाही चाटत. नवरा असला चांगला आपल्याकडून बस झालं बाई, बाकी काही घेणं नाही. तेच ना मग. रिंकू चंद्रकलाबाई चला ना जरा पटापट, किती मागं पडल्या हो तुम्ही. अहो सखूबाई आम्हाला गवत आहे आमच्या तासाला बाई, तुम्हाला कमी कमी गवताचं घेतलंय तुम्ही, आम्हाला किती गवताच दिलं बाई हे इकडे दोघीला. म्हणे की चला पटापट, म्हणे की चला पटापट. अरे वा, आता माय बाई बरं माय घ्या. का हो सखूबाई सारखी अशी पाहिजे तशी जमली नाही पाहिजे. हो ना व माय, कुठं जमली एवढी खास पहाटी. पाऊसच नाही ना चांगला, कुठं पाऊस पाणी एवढा. एक तर उशिरा लावली आपण पहाटे, आणि मग कुठं दरवर्षी बी असंच राहिले 2-3 वर्षापासून पाऊस पाणी येईच नाही चांगला. पहिले काय बसती होत्या बाई, काय पाऊस होता आणि काय मला राहायचे बापा 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 बापा. ह्या टायमाला तर हे खांद्या लोक सारख्या राहायच्या बाई, आणि निंदायला खत टाकायला बापा बापा बापा. बरं मी काय म्हणते सखूबाई, खत टाकून घेतली याला, खत टाक ना जरा जरा वाढन ना मग या. हो ना व, टाकायचे न खत बी, टाकायचे आपल्यालाच टाकणे खत. कसं आहे खत टाकलं जरा वर येणं पटापट सारख्या जर त्याला पोषण भेटेल ना. हो ना, असं पाऊस पाणी नाही ना, आता 2 दिवस झाले पडला पाऊस. एवढ्याशा पावसानं काय होतं ग, खत टाकावं म्हटलं नाही पडला पाऊस, मग काय करशील. ते पण आहे म्हणा. का हो इमला बाई, हा हो काय म्हणते बोल ना. मुन्नीचं काय चालू आहे. मुन्नीचं काय नाही चालली कॉलेज अभ्यास. असं का हो, चांगला अभ्यास करते का. हा बाय करते, काही मोबाईलमध्ये करते, काही पुस्तकात करते, चालूच असतं अभ्यास. काही काम नाही करते, घरात काही काम नाही करत, बाहेर काही कामाला नाही येत, मस्त अभ्यास करत बसती. असं का हो, जरा ध्यान ठेवायचं बाई पोऱ्यावर आजकाल ना, कसं वातावरण काही चांगलं नाही बरं का. हो बाहेर लक्ष ठेवायचं जरा, काय करते काय नाही पोरगी, तिचं दप्तर गिप्तर चक्कर जरा, बॅगा पुस्तकं. असं कोण म्हणून राहिली हो तू, काय झालं. झालं तर काही नाही व, सहज ना. कसं आहे आजकाल जमाना चांगला नाही, कसं कॉलेजची पोरं हे माहिती नाही कष्ट करते आपल्याला. मग आता तुला तर ऐकून काय काय घडतं बाय, त्याच्यामुळे म्हणते मी, कसं पोरं फसवत असते पोरीला. आणि तो मुन्नी कशी ना लय मनाची हे बाई, लस लगे अशी स्वभाव लय हे, तिचा चांगला स्वभाव आहे, कोणी गोड बोलत भाऊ शकते, म्हणून म्हणलं जरा असं लक्ष ठेवायचं बा. हा असं का, बरं बरं. अहो मी काय म्हणतो ते, चला ना आपण बी जाऊन फिरायला एखाद्या दिवशी. सगळ्या आपल्या बाया मैत्रिणी आपण. हवं जाऊ ना, कुठं चालतं चला. ओ बाई थांबा आधी, मी सरकी गिरकी होऊ द्या, मग खट टाकणं होऊ द्या, मग जाऊ. काय सगळं बाई होत राहीन ना, खट टाकणं निंदणं होत राहीन ना. 1 दिवस 2-3 दिवस जाऊ, 3 दिवसाचं काम. 1 दिवस जायचं, 1 दिवस राहायचं, मस्त एन्जॉय करायचा लोणावळ्याला, आणि 1 दिवस यायला जाईन, असं करू आपण.
हो ना, पण मग निन्न जाऊ दे ना, मग जाऊ ना. निन्नी जाऊ दे ना, खत टाकून घेऊ, खत मारून घेऊ आणि निन्नी होऊ, मग जाऊ. तसं करू. हो खरंच जाऊ बरं. हो माय जाऊ. माणसं तर गेले वारीला, आपण जाऊ लोणावळ्याला. माणसाचं काही फोन घेऊन सकू बाई. नाही व, आज काही आलाच नाही. मी बी काही करणं झालं नाही बाई मला, पण करीन पाय संध्याकाळी आता. तो माय पण लोणावळ्याला जायला आणि मग पिंकीला शाळा आहे ना व. मग सुट्ट्या नाही राहत ना माय, आणि मग कसं मला नाही जमणार बाई. आणि पैसे पण नाही बाई माझ्याकडे इतके खर्च करायला. अहो काही टेन्शन नाही घेऊ, आम्ही सगळ्या मिळून भरतोय पैसे. पिंकी शाळा व. अहो पिंकी शाळा 3 दिवस सुट्ट्या की मारणार. काय होतं सुट्ट्या मारल्या 3 दिवस तर कुठे लगे कलेक्टरची परीक्षा देऊ राहिली. माय काय चाललं तुमच्या गप्पा, आम्हाला बॅग येऊ द्या ना. आता तुम्ही पडल्या एवढ्या लांब माग आणि इतक्या लांब मोठमोठा बोलाव का तुम्हाला ऐकू यासाठी. हो पण काय चाललं. मी म्हणत होते की आपण ट्रिप काढू लोणावळ्याला, चाल सांग का. हो येऊ जाऊ, चला ना येईन ना, मी येईन. चंद्रकला बाई तर लगेच दादावल्याच लगे. जाऊ ना माय, काहीतरी मी जायलाच नाही बाई अजून अशी फिरायला बाहेर कुठं. ते तिथं काहीतरी लोणावळ्याला काहीतरी बुशी डॅम मध्ये कोणतरी वाहून गेलते म्हणे बाई लोक. त्याचं भेवच वाटतं बाई जायचं. मला नको वाटतं बाई जायला तिथं. नाही ना सको बाई, तिथे चुकीमुळे गेले. आपल्याला काय चूक कर नाही बरं, आज चूक करायचीच नाही ना. त्या लोकांना चूक केली आणि त्याची चुकीमुळे ते वाहून गेले, असं झालं तर आपण का बरं असं करायचं. बरं बाई ठीक आहे. चला आता एवढी एवढी तास राहिले, हे लावून घेऊ आणि मग जेवण करून घेऊ. आता दुपार बी होत आली, जेवायची वेळ झाली. पाणी नाही पिलं ना आपण लागल्यापासून, तर आता डायरेक्ट जेवणच करून घेऊ. हो चालतं सको बाई. डबे तर नाही नेत ना बाई तुम कोणी चोरून. इमला बेशे वावरातले सारखे. माय वावरात जसं डबे चोरी जाते काय व. त्या दिवशी गेलेले असं कुत्र्या मात्र्यांना लगे काय टोमणा देऊ बाया, लगेच डबे चोरी जात नाही का म्हणे इमला बेशे वावरातले सारखे. वा रे वा. तसं नाही व, कुत्रे कात्रे आहे का बा तुमच्या इथं, असं म्हणून राहिले मी. हो सको बाई, कुत्रे कात्रेत नाही तर डबे न्यासारखे. नाही व नाही, इथून तर अजून तर नाही गेला बाई कोणचा डबा. नाही ना, नाही ना, कुत्रेच नाही आमच्या वावरात. तेवढं तरी बरं आहे माय. कव इमला बाई तुम्ही शोधले होते को आमचे डबे, सापडलेच नाही. अहो सगळे वावरा आसपासचे जे बांधा बुंदे का ते पाहिले ये ना मुन्नीच्या बापांना, तर काही सापडले नाही बाया. मग आता माणूस तरी का कुठं पाहिजे. आज झालं पाय शोधाचा प्रयत्न भरपूर केला आम्ही.